सो जो मॅडमचा ट्रेडिंग प्रश्न अकाउंट पण म्हणजे आपण इतक्या बेसिक्स मध्ये जातोय, सो मी हेही विचारते की ट्रेडिंग अकाउंट ओपन करणं म्हणजे काय. आता डीमॅटचा तुम्ही अर्थ सांगितलाच आहे, आणि ब्रोकर म्हणजे काय. येस, सो ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय सर, प्रश्न लक्षात घ्या, जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, जर मला शेअर्स बाय करायचे आहे, सेल करायचे आहे, राईट, तर काहीतरी प्लॅटफॉर्म तर पाहिजे मला, मी कुठे जाऊन बाय करू. आपण ऑनलाईन करणार, राईट. जसं मॅडम पूर्वीच्या काळामध्ये फिजिकल शेअर्स बाय व्हायचे, जसं BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातलं नाही तर एशियातलं सर्वात जुनं स्टॉक एक्सचेंज आहे, जिकडे एक हॉल आहे ज्याला बोलला जातं रॉटुंडा हॉल, कन्व्हेन्शन हॉल. त्याला पूर्वी रिंग असं बोलायचं. त्या रिंगमध्ये आता सध्या फक्त नॉर्मल प्रोग्राम्स होतात, पण पूर्वी त्या रिंगमध्ये ट्रेडिंग व्हायचं, पोली ट्रेडिंग, असं हाताचे इशारे व्हायचे आणि ते ट्रेडिंग व्हायचं. ते त्याचे म्हणणं आजकाल जसं भरपूर काय वेब सिरीज किंवा मूवीज आहेत त्याच्यामध्ये पण दाखवलं गेलेलं आहे त्याबद्दल, राईट. सो ते हाताचे इशारे करून जे त्यावेळी ट्रेडिंग व्हायचं आणि त्यावेळी ते फिजिकल शेअर्स बाईंग सेलिंग व्हायचं. त्यावेळी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची गरज नव्हती. मग जसं जसं आता म्हणा टेक्नॉलॉजी वाढत गेली, आज एवढं मस्त सोयीस्कर झालंय. पूर्वी त्या रिंगमध्ये लोकांना जावं लागायचं. जसं आता मध्यंतरी मॅडम कोविड आलं, कोविडमध्ये तर लोक रिंगमध्ये जाऊच शकले नसते, लगेच कोविड पसरला असता, राईट. पण थँक्स टू टेक्नॉलॉजी, की आज आपली टेक्नॉलॉजी आहे, कोविडमध्ये पण टेक्नॉलॉजी होती. मी माझी सगळी लोक मॅडम घरी बसून मस्त ट्रेडिंग करत होतो. माझे आज इव्हन प्रेक्षक मला सांगायला माझे भारतात नाही तर जगभरामध्ये क्लायंट्स आहेत, कुठेही बसून आपण ट्रेडिंग करू शकतो. हा त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा फायदा आहे की म्हणजे तुम्हाला इन्स्टेड ऑफ डुईंग फिजिकल ट्रेडिंग जाऊन तिकडे तुम्हाला रिंगमध्ये जाण्याबदली तुम्ही आपापल्या घरी, ऑफिस, कुठेही असाल तुम्ही जगभरामध्ये, कुठेही बसून तुम्ही भारतीय मार्केटमध्ये ट्रेडिंग हे करू शकता. तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा फायदा आहे. सो तुम्ही एकदा ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं, तुम्ही मोबाईल, कम्प्युटर कुठेही बसून ट्रेडिंग प्रेक्षण करू शकता, अँड दॅट इज नोन ॲज ट्रेडिंग अकाउंट.